यावल तालुक्यातील पिळोदा बुद्रुक येथील ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीच पाठ फिरवली। शनिवारी ही ग्रामसभा आयोजित होती, मात्र ग्रामपंचायतीचे कुलूप उघडायला देखील कोणी या ठिकाणी आलेलं नाही। त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला। याआधी 14 ऑगस्टला या ठिकाणी सभेचं कुठलीच गावात सूचना न देता आयोजन केलं होतं, मात्र कोरोनाअभावी ती सभा तहकूब करून ती सभा 22 ऑगस्ट शनिवार रोजी आयोजित केली होती। मात्र सभेची नोटीस लावून सुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य हे कोणीच आले नाही। चक्क सायंकाळपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूपच होते। परिणामी ग्रामपंचायत जवळ ग्रामसभेत जमलेले नागरिक हे प्रचंड संतप्त झाले। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। पिळोदा बुद्रुक तालुका यावल येथील ग्रामपंचायतची शनिवारी ग्रामसभा आयोजित केली होती। या संदर्भातील नोटीस देखील लावण्यात आली होती। या नोटिसीला पाहून शनिवारी सकाळपासूनच नागरिकांनी या ठिकाणी ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी गर्दी केली। मात्र ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य कोणीच आले नाही। ग्रामपंचायतीचे कुलूप उघडायला देखील शिपाई देखील या ठिकाणी आलेला नाही। परिणामी नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला। याआधी दिनांक 14 ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित केली होती, मात्र या ग्रामसभेची साधी दवंडी देखील ग्रामस्थांना देण्यात आली नाही व ग्रामस्थांना माहिती नसल्यामुळे कोरोनाअभावी ती सभा तहकूब झाली होती। मात्र आता 22 तारखेची सभा होती म्हणून ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात जमले, पण कोणीच कुलूप उघडायला सुद्धा आले नाही म्हणून ग्रामस्थांनी एकच संताप व्यक्त केला। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। काय अडचण आहे? पत्रकाराला बोलवा बंद करला डायरेक्ट ना फोन आता ग्रामसेवक
आपलं काय मजा समजतं का गावाची आता सवलती आज एवढे लोक जमले सभा झालीच पाहिजे होताना आणि दवंडी बी पिटवतानी आणि हे बी लावतानी पण सांगताच नाही की ग्रामसभा घेतानी अरे संध्याकाळी काय करणं होतं अरे सर्व गावाला काय नाही जवळला काही पाहिजे की पहिल्याला बाया घरी राहिल्या कशा करता राहिल्या सगळं महिला घालल्या गेल्या मग त्या छोटा शेपा शेपायचे सर तू आता गटारी मधून गटारी पाणी इकडे उतारलं राहणं उभे तुम्ही पुढे बोला ना. पाणी वाहतं यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.